हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवले आपण झटपट पटापट असे तिळाचे लाडू. तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी घेतली होती मी 1 किलो तीळ. अगोदर स्वच्छ निवडून घेतले आणि 1 किलो तिळासाठी 1 किलो इथं मी गूळ घेतला होता. नंतर ठेवायची इकडं कढाई तापायला. कढाई तापली की त्यात घालायची तीळ आणि तीळ 3 ते 4 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. आणि तीळ भाजेपर्यंत मी तुम्हाला तिळाच्या लाडूचे थोडक्यात फायदे सांगणार आहे. तर चला मग थोडक्यात फायदे बघू. तिळाच्या लाडूचे अनेक फायदे आहेत, जसे की ते शरीराला उष्णता देतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. तसेच तिळात कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत होतात. तर त्यासाठी हिवाळ्यामध्ये एकदा तिळाचा लाडू नक्कीच ट्राय करा. आणि इथं मी थोडी आपली व्हिडिओची स्पीड वाढवली होती. 3 ते 4 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे भाजीपर्यंत इथे मी थोडा गूळ पण चिरून घेतला. गूळ मी अगोदर पूर्ण चिरून घेतला, म्हणजे मिक्सरमध्ये त्याचे खडे राहणार नाही. आणि नंतर इथं आपले तीळ पण भाजून झाले होते. नंतर घ्यायचे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनटं थंड होऊ द्यायचे तीळ. आणि इथं आता आपले तीळ थंड झाले होते. नंतर लावून घ्यायचे मिक्सरला. अगोदर फक्त तीळ लावून घ्यायचे आणि एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं. एकदा फिरून घेतले की नंतर घालायचा गूळ आणि नंतर परत 2 वेळेस फिरून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता छान असा आता आपले हे तीळ आणि गूळ व्यवस्थित बारीक झाला होता. नंतर काढून घ्यायचं एका प्लेट किंवा टोपल्यामध्ये. आणि इथं तुम्ही बघू शकता तेल ना तूप न वापरता इथं आपल्याला इझिली हा लाडू बांधू शकतो आपण. हा लाडू तेलाची पण गरज पडत नाही आणि तुपाची पण नाही. आणि सर्व असं मी तीळ आणि गूळ मिक्सरला लावून काढून घेतले. आणि नंतर सर्व असं मी तीळ आणि गूळ काढून घेतले. नंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि हे सर्व मिक्स झाल्यानंतर आता पूर्ण लाडू आपण इथं वळून घेऊ. आणि ज्या साईजमध्ये तुम्हाला लाडू बनवायचे त्या साईजमध्ये तुम्ही इथं बनवून घेऊ शकतात. आणि इथं मी पूर्ण लाडू असे वळून घेतले होते. आणि सर्व लाडू इथं आपले असे तयार झाले. नंतर 10 ते 20 मिनटं थंड होऊ द्यायचे. आणि थंड झाले की एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे. आणि छान हे आपले तिळाचे लाडू इथं तयार झाले होते. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.